बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन, भाग 5. मुकुंदा आणि मनोरमा यांच्या नाटकाला वासंतीबाई हजर होत्या, पण बाबासाहेब मात्र आग्रह करूनही हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे सुनेची ओळख करून घेण्याची संधी त्यांना मिळालीच नाही. नाटकाच्या वेळेस दोघांना एकत्र पाहताना वासंतीबाईंचा ऊर मायेनं भरून आला. परंतु नाटकात ती दोघं पती पत्नी नव्हती. नाटक संपल्याबरोबर त्यांना घेऊन घरी जावं आणि त्यांची दृष्ट काढावी असं त्यांच्या मनात आलं. परंतु नाटक संपल्याबरोबर आपण मनोरमेला आईला दाखवायला नेणार असं मुकुंदा म्हणाल्यामुळं त्या थोड्या हिरमुसल्या झाल्या. इतक्या रात्री जाण्यापेक्षा सकाळीच उठून का जात नाहीस असंही त्या म्हणाल्या. त्यावर मुकुंदानं जो चेहरा केला त्यावरून तरुण माणसांच्या खुळापुढं हात टेकण्या वाचून वडीलधाऱ्या माणसांना गत्यंतर नाही हे त्यांनी मनाशी ठरवलं. निदान थंडी वाऱ्याचं स्कूटरवरून न नेता घरची गाडी तरी त्यानं न्यावी असा त्यांनी हट्ट धरला. काकू, आता तू म्हातारी झालीस. ती कशी रे? यावेळी घोड्यावरून दौडत जाणं हे काही आता शक्य नाही, नाहीतर तेही केलं असतं. त्याप्रमाणे जिंकलेल्या स्त्रीला घोड्यापेक्षा जास्त वेगानं पाठीशी घेऊन स्कूटरवरून पळवून येण्यात काय मौज असते म्हणून सांगू. पण तुला म्हातारला काय करणार म्हणा यातली गंमत. सुभद्राचं हरण अर्जुनानं केलं याचीच मिटक्या मारीत वर्णनं वाचता तुम्ही. आमच्याकडे तुमचं लक्ष कसं जाणार. एंट्रीची वेळ झाल्यामुळं मुकुंदा उभा राहिला. तेवढ्यात वासंतीबाई म्हणाल्या, अरे माझी शाल तरी घेऊन जा निदान. आता ही गोष्ट खरी की तू जवळ असताना शालीची तशी काही गरज नाही म्हणा. म्हणजे तितकी तू काही म्हातारी झाली नाहीस काकू. काकूनं दिलेल्या त्या शालीत एक अगाढ माया आणि वात्सल्य मुकुंदाला जाणवत होतं. मनोरमेला अवघड वाटू नये एवढ्यासाठी नाटक संपल्यावर न भेटण्याची चतुराई काकूंनी दाखवली. याबद्दल त्यांचं मुकुंदाला कौतुक वाटलं. प्रेमाच्या कानगोष्टी झाल्या असल्या तरी अजून मनोरमेवर आपला हक्क किती आहे, आपल्या शब्दाला ती किती मानते याचा त्याला अनुभव घ्यायचा होता. आयुष्य किती सुंदर, किती सुरेल आणि किती लयदार आहे याचा तो अनुभव घेत होता. आणि याच अनुभवात आजची रात्र आणखी भर घालणार होती. विघ्नाशिवाय लग्नात काही मौज नाही. स्त्री पुरुष भेटले, थोडा विरोध झाला, तो विरोध मोडून काढून लग्नाच्या अनाशप्ता घेऊन थोडा विरह, थोडी उत्कंठा आणि मग वडीलधाऱ्यांच्या हृदय परिवर्तनानंतर लग्नाची फलश्रुती. हा मामला कितीतरी मचूळ वाटणारा, परंतु साऱ्या अनुकूलता असणाऱ्या मुकुंद आणि मनोरमेच्या प्रेमात खोटा नकली विरोध तरी कशासाठी व्हायचा. आणि तो विरोध अजिबात न झाल्यामुळे या प्रेमाची लज्जत तशी वाढली नाही. आईनं, काकूनं आणि काकांनी या लग्नाला विना तक्रार मान्यता दिली. परंतु या लग्नाची पुढे बोलणी करण्यासाठी किंवा तपशील करण्यासाठी कोणी वडीलधारं माणूस पुढे येत नाही. असं पाहताच बाबासाहेबांचा आणि वासंतीबाईंचा विरोध सुरू झाला. जसा जसा मनोरमेचा पूर्व इतिहास हसते परहसते त्यांच्या कानावर जाऊ लागला तसतशी त्यांच्या विरोधाला धार येऊ लागली. प्रत्यक्ष आपल्या पुतण्यालाच जेव्हा मनोरमेच्या कुलशिलाबद्दल बाबासाहेबांनी हडसून खडसून विचारलं तेव्हा नाईलाजानं त्याला सर्व हकीकत सांगावी लागली. बाबासाहेब सहसा कोणाच्या अध्यात्मध्यात जाणारे गृहस्थ नव्हते. त्यामुळे हे लग्न होऊ नये एवढंच सांगून त्याने आपला विरोध आटोपता घेतला. ते आपल्या कारणांची मीमांसा करण्याच्या भानगडीतच पडले नाहीत. परंतु वासंतीबाई गप्प कशा बसणार. अनाथालयात वाढलेल्या, आईबापांचा पत्ता नसलेल्या एका रस्त्यावरच्या मुलीला एका खानदानी कुटुंबात सून म्हणून आणण्यात त्यांना केवळ वेडेपणा वाटत नव्हता, तर कानिटकर कुटुंबांच्या ह्या एकुलत्या एक वारसाला या कुटुंबाचा आणि रक्ताचा काही अभिमान नसावा याचं दुःखही होत होतं. त्यांनी सर्व प्रकारचे युक्तिवाद करून पाहिले. मुकुंदावरील आपले मातृप्रेमाचे आवाहन करून पाहिले, परंतु मुकुंदाचं मन वळवणं त्यांना शक्य झालं नाही.
शुद्ध रक्त नसल्यामुळं कुटुंबावर कसे घोर प्रसंग ओढवतात याविषयी त्यांनी पुष्कळ उदाहरणं दिली. परंतु मुकुंदा आपल्या मतांना घट्ट चिकटून राहिला. या वादाची परिणती कुटुंबातील कटुता वाढण्यात होऊ नये एवढ्यासाठीच त्यानं नम्रता सोडली नाही. वेळ प्रसंगी आपले सर्व हक्क आणि नाती मुकुंदाचं मन वळविण्यासाठी वासंतीबाईंनी पणाला लावण्याचं ठरवलेलं दिसताच त्यालाही निर्धाराचा पवित्रा घ्यावा लागला. निदान आईची तरी अनुमती घ्यावी म्हणून सुट्टीच्या दिवशी तो पुलगावला जायला निघणार तोच आईचे पत्र हाती पडले. त्याच्या नकळत काका आणि काकू पुलगावला जाऊन आले होते आणि आईचंही मन त्यांनी कलुषित केलं होतं. आईनं अर्थात काकूंच्या इतकं त्याला तोडून टाकलेलं नव्हतं. आईनं लिहिलं होतं, समक्ष भेटून तुझी समजूत घालणं अजून शक्य असेल तर मी कठीण असूनही मुंबईला यायला तयार आहे. परंतु या विवाहासंबंधी केलेल्या कृतीनिश्चयात जर तू बदल करण्याचा संभव नसेल तर समक्ष भेटीत कटुताच निर्माण होण्याची शक्यता अधिक. आज आपल्या घरातील कर्ते पुरुष काकाच आहेत. वडिलकीच्या नात्यानं आणि त्याहीपेक्षा प्रीतीच्या नात्यानं त्यांनी केलेल्या विरोधाला माझीही अनुमती आहे. आईबापांचे गुण त्यांच्या मुलात उतरतात. पुष्कळ रोग दुराचार पिढ्यानपिढ्या चालत असतात. मुलगी गरिबाची असती पण सदाचारी कुटुंबातली असती तरीही विरोध करण्याचं आम्हाला कारण नव्हतं. बोलायला जीभ धजत नाही, पण माझी होणारी सून कोणत्या पाप संबंधातून उत्पन्न पावलेली आहे, तिचे आईबाप कोणत्या रोगांचे धनी आहेत याचा काहीही मागोवा घेणं शक्य नसताना कानिटकरांच्या एकुलत्या एक वारसानं हा शरीर संबंध जोडावा हे मला मान्य नाही. आणि घरातल्या कर्त्या पुरुषाच्या रास्त निर्णयाला पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे. अर्थात आमचं न ऐकता तू हे जर लग्न केलंस तरीही आम्ही अडवू शकणार नाही. आमच्या मनाविरुद्ध केलेल्या या लग्नाला सुद्धा आम्ही आशीर्वाद देऊ अनिच्छेनं. घरातील या संग्रामाची मुकुंदानं काहीही कल्पना मनोरमेला दिली नाही. तशी कल्पना देणं आवश्यक आहे हे त्याला सारखं वाटत होतं, पण त्याची जीभच रेटत नव्हती. एका सुविद्य पुरोगामी कुटुंबाने एका सर्वगुण संपन्न मुलीला तिच्या हातात नसणाऱ्या कारणासाठी शिक्षा करायला उद्युक्त व्हावं याविषयी त्याला विलक्षण खंत वाटली. कसलाही आधार न घेता जिनं आपले गुण सिद्ध केले आहेत अशा मनोरमेची क्रूर चेष्टा इतक्या सुजान माणसांनी करावी आणि कोणताही सामाजिक विचार डोळ्यांसमोर ठेवू नये यामुळे त्याला घृणाच आली. स्त्रीविषयक चळवळीत अग्रभागी वावरणाऱ्या वासंतीबाईंना तरी स्त्रियांची मुक्ती कोणत्या प्रश्नात अडकलेली आहे हे कळायला हरकत नव्हती. सुधारणा लोकांनी कराव्यात असा बोलघेवडा आदर्श ठेवणाऱ्या उथळ समाजसुधारकांची परीक्षा पाहण्यासाठीच असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात येतात असे त्याला वाटले. मोठी वाटणारी माणसे किती खुजी असतात याचाही प्रत्यय अशावेळी जगाला येतो हेच खरं. मुकुंदा या पवित्र्यामुळे हतबुद्ध झाला. घरात राहून या एकाच विषयाची सदैव चर्चा करणं त्याला असह्य झालं होतं. आईनं सुद्धा इतका कडवटपणा पत्करावा यामुळे तो भांबावून गेला होता. सुखासीन आयुष्यात आजवर दिवस काढल्यानं व आयुष्यात कलाटणी देणारे निर्णय घेण्याची पाळी न आल्यानं ह्या प्रसंगाचा सोक्षमोक्ष कसा लावावा याचा त्याला प्रश्न पडला. लग्न लांबवण्याचं समर्पक असं कारणही त्याच्याजवळ नव्हतं. आईला समक्ष भेटून तिच्याशी चर्चा करण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्यावर ती एवढंच म्हणाली, मला तुझी बाजू समजते. तू मनोरमेला शब्द दिला आहेस त्यामुळं तुला अडल्यासारखं झालं आहे. परंतु आयुष्यात काही प्रसंग असे असतात की क्षणिक कटुता उत्पन्न झाली तरी अंतिम हितासाठी ती पत्करावी लागते. आज नाही उद्या पहिला बहर ओसरला की तुलाच तुझी चूक उमगेल. केवळ तुम्ही दोघंच म्हणजे संसार नाही, तुम्हाला मुलं बाळं होतील त्यांचं भवितव्य लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या आवडीनिवडीवर थोडी मुरडही घातली पाहिजे. जग सुधारण्याचा आम्ही काही मक्ता घेतलेला नाही. इतप्पर तुला हवं ते करायला तू मुखत्यार आहेस. आम्ही काही जुन्या माणसांप्रमाणे अखंड तांडव करू शकणार नाही. अगं पण तू मनोरमेला पाहिलं आहेस, तिच्यासारखी मुलगी शोधून तरी सापडेल का?
मी कुठं नाही म्हणते, ती मुलगी लाख चांगली असेल, पण ती आपल्याला नको. आईबरोबरच्या चर्चेत प्रेमाचा ओलावा मुकुंदला जाणवला नाही. एखाद्या तिराईत व्यक्तीशी बोलावं तसंच ती बोलत होती. त्यामुळे प्रश्न सुटण्यापेक्षा अधिकच गुंता झाल्यासारखं मुकुंदला वाटलं. या सगळ्यांशी झालेल्या विरोधानंतर आपण लग्न केलं तर लग्नानंतर राहायचं कुठं, या सर्वांशी वागायचं कसं, या प्रश्नाची उत्तरं त्याला सुचेनात. पण एक दिवस या प्रश्नाचं उत्तर अकस्मात सापडलं. न्यायमूर्ती शिवदासानी यांनी त्याला चेंबरमध्ये बोलावून पाठवलं. जस्टिस कानिटकर आणि शिवदासानी हे चांगले घनिष्ठ मित्र होते. गेल्या 5-7 वर्षातल्या मुकुंदाच्या प्रगतीवर त्यांचं लक्ष होतं. मधून मुकुंदा त्यांना भेटत असे, तेव्हा ते त्याला सल्लामसलत देत. त्यांनीच ओळख करून दिलेल्या गोस्वामी इंडस्ट्रीच्या मनोहर गोस्वामीने योजलेल्या 2 औद्योगिक प्रकल्पांचं पुष्कळसं कायदेशीर काम गेले वर्षभर तो करीतच होता. न्यायमूर्ती शिवदासींना तो चेंबरमध्ये भेटताच त्याने 1-2 प्रश्न विचारले. वेल बॉय, हिअर इज अ टेम्पटिंग ऑफर फॉर यू. तुला एक चांगली आकर्षक संधी आली आहे. गोस्वामी इंडस्ट्रीचे सर्व कोलॅबोरेशन्स नुकतीच दिल्लीहून मंजूर होऊन आले आहेत. त्यांच्या उद्योगाचा पसारा आता फार वाढणार आहे. परदेशाचे मोठमोठे तंत्रज्ञ आणि सल्लागार इथं येत राहणार. गोस्वामींना तुझ्यासारखा एक उमदा माणूस कायमचा म्हणून हवा आहे. मनोहर, शेवटचा तुझा परिचय आहेच. माणूस चांगला आहे, तुझ्या कामाचं चीज करील, भरपूर पगार देईल, मॅनेजिंग एजन्सीतही थोडीशी भागीदारी देईल आणि 10-20 वर्षांचा करार करील. स्वतंत्रपणा थोडा गमवावा लागेल, पण ऑफर अशी आहे की मला सुद्धा मोह होतोय. पण मी आता म्हातारा झालोय. वाढत्या व्यवसायाचा धावता व्याप मला बुठ्याला झेपणार नाही आता. तुझं हेडक्वार्टर दिल्ली राहील. मला वाटतं दिस इज अ गुड ओपनिंग फॉर यू. वकिलीत पैसा किती मिळणार? जास्तीत जास्त माझ्यासारखा खुर्चीवर बसील. पण ती ऑफर स्वीकारलीस तर स्काय इज द लिमिट. वास्तविक मनाच्या दोलायमान अवस्थेत असताना असलेली मोहमयी ऑफर यावी याचंच मुकुंदाला आश्चर्य वाटलं. अर्थात ही ऑफर आलेली नाही, शिवदासानींनी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे हे ओळखण्या इतका तो चतुर होता. वकिली व्यवसायाविषयी त्याला जसं प्रेम होतं तसंच मुंबईवर त्याचं प्रेम होतं. ते उबदार घर, प्रेमळ मित्र आणि परिचित वातावरण त्याला सोडावंसं वाटत नव्हतं. वकिली व्यवसायात राहूनही त्याला आपलं नाटकाचं वेड भागवता येत होतं. पण हे सारं खरं असून सुद्धा त्याच्या आयुष्यात उद्भवलेल्या या विचित्र परिस्थितीत या ऑफरमुळे त्याला प्रकाश दिसला. एकाच घरात राहून अप्रिय विषयाची संगत परस्परांना करायला लावण्यापेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीचा हात हातात घेऊन नवीन क्षितिजे शोधण्यासाठी भरारी मारण्यात काय कमीपणा आहे, असं त्याच्या मनात आलं. शिवाय आजचं आपलं व्यवसायातलं यश हे केवळ आपल्या गुणांचं पारितोषिक नव्हे, तर आपल्या वडिलांचा लौकिक, आपल्या काकांची प्रतिष्ठा, यामुळं आपल्यासारख्या ज्युनियर वकिलाकडे नामांकित ब्रीफ्स येतात इतकंच. आणि म्हणून हे नवे साहस पत्करण्याचं त्याच्या मनात पक्क झालं. शिवदासानींच्या चेंबरमधून बाहेर पडताना मनोरमेला कशी गाठायची, तिला हे कसं सांगायचं, हाच विचार त्याच्या मनात होता. लंचनंतर जी 1-2 कामं करणं आवश्यक होतं ती नाईलाजानं त्यानं उरकली आणि मनोरमा ज्या वृत्तपत्रात काम करत असे तिथं तो आला. परंतु ती कामावर आली नव्हती. एवढंच नव्हे तर ते काम तिनं कायमचं सोडलं होतं. तोच अनुभव ती ज्या शाळेत काम करत होती तिथंही आला. आश्चर्य करीत तो हॉस्टेलमध्ये आला. मनोरमेची चौकशी करताना त्या मेट्रननी जरा बसायला सांगितलं. मनोरमेच्या खोलीत राहणारी व तिच्याबरोबर 1-2दा गाठभेट झालेली लैला चैनानी जिन्यावरून समोर येताना दिसली. तो हसला आणि तिनंही नाटकी क्षीण हास्य केलं. तिच्या हातात एक बंद पाकिट होतं. त्या मुलीला काहीतरी बोलायची इच्छा होती, पण त्या बंद पाकिटातल्या गुप्त निरोपाच्या आकर्षणामुळं तिच्याकडे लक्ष न देता त्यानं ते पाकिट फोडलं. नित्य परिचित सुगंधित अशा त्या छोटेखानी नोट पेपरची घडी त्यानं उघडली आणि तो वाचू लागला. प्रिय मुकुंद,
मी आज मुंबई सोडली आहे, कायमची. माझा शोध करू नका. माझ्याशी लग्न करायला तुमच्या घरच्या लोकांचा विरोध आहे हे तुम्ही मला सांगायला हवं होतं. माझ्या पायी तुमचं घर उद्ध्वस्त व्हावं असं मला वाटत नाही. तुझ्या काकू मला भेटल्या. त्याने आपलं म्हणणं मला सांगितलं. त्यांचं म्हणणं चूक आहे असंही मला वाटत नाही. त्यांच्यावर माझा राग नाही आणि तुझ्यावरही नाही. माझ्या पात्रतेपेक्षा मी फार मोठ्या अपेक्षा केल्या. ही माझी चूक. त्या चुकीची किंमत मला आयुष्यभर भोगली पाहिजे. पुन्हा सांगते, तुझ्यावर मी रागवू शकत नाही. तुमचीच मनोरमा. पत्राचा अर्थ ध्यानी येण्याइतपत मुकुंदाला भानच राहिलं नाही. त्याला गरगरल्यासारखं वाटलं आणि खुर्चीचा आधार घेत तो खाली बसला. त्याने डोळे उघडले त्यावेळेला लैला त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभी होती. परिस्थितीचा अंदाज घेत क्षणभरात त्यानं स्वतःला सावरलं. तो उठू लागला तेव्हा लैला त्याला म्हणाली, आपण कॅफेटेरियात जाऊ. तुम्ही थोडी कॉफी घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. त्याच्या प्रत्युत्तराची वाट न पाहता ती कॅफेटेरियाच्या दिशेनं चालू लागली. कळसूत्री बाहुलीप्रमाणे मुकुंदाही तिच्या मागोमाग गेला आणि ती दोघं एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसली. मला फार वाईट वाटतं मिस्टर कानिटकर, परंतु असं अकस्मात आपण का निघून जात आहोत याच्या संबंधी तिनं काही खुलासा केला नाही. आज सकाळी ती मजेत होती. मी बाहेर पडायच्या वेळेला मेट्रनकडून तिला निरोप आला आणि म्हणून ती कोणाला तरी भेटायला खाली गेली. मला घाई होती आणि मी धावत पळत कॉलेजला गेले. मी 11:30-12ला आले तो पावे तो खोलीत ती नव्हती. तिचं सामानही नव्हतं. तुम्हाला देण्यासाठी म्हणून एक आणि माझ्यासाठी एक अशी 2 पत्रे तिथे होती. माझ्या पत्रात सुद्धा घाईघाईनं मुंबई सोडायला लागल्याबद्दल फक्त दिलगिरी आहे. माझ्यावर तिचा इतका जीव होता की मनाच्या तशा काही भ्रमिष्ट अवस्थेत सुद्धा मला आवडणाऱ्या तिच्या 2 साड्या ती माझ्यासाठी मागं ठेवून गेली. तिचा पत्ता लागावा म्हणून कानिटकर, माफ करा, तुमचं पत्रसुद्धा मी चोरून वाचलं. मनोरमेचा पत्ता नाही का हो लागणार? तुमच्या काकूनी तिचा अपमान तरी काय केला असेल? मुकुंदा पुष्कळच सावरला होता. आपल्यासारखी ही मुलगी धास्तावली आहे, हतबुद्ध झाली आहे हे त्याच्या ध्यानात आलं. खरोखरीच मनोरमेचा पत्ता लावण्यासाठी त्या दोघांजवळ काही साधन नाही आणि घरंगळत्या 2 दगडांनी एकमेकांना आधार द्यावा असं काहीतरी आपण करतो आहोत असं त्याला वाटून गेलं. पण लगेच त्याच्या मनात आशेचा असा किरण उगवला की ज्या अर्थी या हॉस्टेलमध्ये तिला प्रवेश मिळाला त्या अर्थी कोणातरी पालकाचं नाव तिच्या अर्जावर असलंच पाहिजे. जिथं जिथं ती नोकरी करीत होती तिथं तिथं तिनं काहीतरी शिफारस पत्र दिली असलीच पाहिजेत. ज्या कॉलेजात तिनं शिक्षण घेतलं तिथं तिच्या शाळेचा किंवा बालपणाचा माग उरला असलाच पाहिजे. आणि या नव्या आशेच्या किरणाबरोबर त्याच्यात एकदम चैतन्य स्फुरलं. मनोरमा तशा आपल्यापासून कुठंही दूर नाही आणि ती कुठंही असली तरी तिला खेचून आपलीशी करणं तसं अशक्य नाही. या खात्रीनं तो आनंदून गेला. त्याच्या उजळलेल्या चेहऱ्याकडे पाहताना बावरलेली लैला अधिकच बावरली. एकदम उठता उठता तो म्हणाला, 24 तासांच्या आत मी तिचा पत्ता शोधून दाखवतो. विश यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. बरं, जाऊ मी आता? कॉफी घेतल्याशिवाय? ओह, आय एम सॉरी. खरं सांगू, माझ्या लक्षातच आलं नाही. मिस्किलपणे हसत लैला म्हणाली, मी समजू शकते. कॉफी घेऊन होताच हसतमुख लैलाचा निरोप घेऊन मुकुंदा बाहेर पडला. तो विल्सन कॉलेजच्या प्रिन्सिपॉलना भेटण्यासाठी. मोरगाव येथील मिशन हॉस्पिटलमधल्या फादर जोहानकडे मनोरमा भेटेल अशी माहिती घेऊन मुकुंदानं मुंबई सोडली. प्रेमात पडलेल्यांना रात्र अपरात्र अंधार प्रकाश सारं काही सारखंच असतं. झपाटलेलं प्रेमाचं झाड जला वाचून जगू शकतं आणि अग्नीतही थंड राहतं. घरी फोन करून आपण अकस्मात परगावी जातो आहोत असं मुकुंदानं काकूला कळवलं.
फोनवर काकूला तो एवढंच म्हणाला की उद्या मी जो परत येईन तो मनोरमेला घेऊन, तिच्याशी लग्न करून. काकूनी काही बोलायच्या आतच त्यानं फोन बंद केला. त्याचा सहकारी वकील पटेल याच्याकडे त्याने आपली स्कूटर टाकली आणि त्याची वेगवान फोर्ड घेऊन तो मोरगावच्या दिशेनं निघाला. पहाटेचे 3-3:30 वाजले असतील. पुन्हा सोडूनही त्याला आता तासभर झाला होता. आपण रस्ता चुकलो किंवा काय याची त्याला शंका आली, म्हणून त्यानं एका तिठ्यापाशी गाडी थांबवली. तोच मोरगावकडे 10 मैल असा बोर्ड त्याला दिसला. आपला ठिकाण आता आवाक्यात आला या खात्रीनं त्याला आणखी उत्साह आला आणि त्यानं गाडी मोरगावकडे वळवली. रस्ता अगदीच गचाळ होता, त्यामुळे त्याला मनाचा वेग आणि गाडीचा वेग जमवता येईना. गाडी फार सावधगिरीनं हाकावी लागत होती. उजाडण्याच्या खुणा जाणवू लागल्या होत्या. मधूनच एखाद्या वस्तीतून कोंबड्यांची बांग ऐकू येत होती. लुकलुकणारे दिवे दिसू लागले. एका टेकडीच्या माथ्यावर जाताच एका नव्या खोऱ्याचा थांगपत्ता लागला. आपण अंतर किती काटून आलो हे कळायला त्याला खरोखरीच काही मार्ग नव्हता, कारण रस्त्यावर मैलांचे दगड नव्हते आणि डॅशबोर्डवर दिवा नव्हता. काळोखाचा दाट थर विरळ होऊ लागला. अंधुक अंधुक अशी सृष्टी दिसू लागली. एका छोट्या पाण्याच्या प्रवाहानं त्या छोट्याशा खोऱ्याचे 2 भाग केले होते. लांब दूरवर नदीच्या एका अंगाला देवळाचा कळस दिसत होता आणि दुसऱ्या अंगाला एक खूप मोठी वस्ती. त्यातलं ते आसमानाला भिडणारं चर्च, रेखीव आणि नीटस अशी घरं, नदीच्या काठी फुलवलेला मळा लक्ष वेधून घेत होता. चर्चच्याच बाजूला मिशनचं हॉस्पिटलही असावं असं मुकुंदाला वाटलं, कारण ती वस्ती निराळ्याच पद्धतीनं आखलेली होती. हे सारं उंचावरून पाहत असताना मुकुंदाच्या ध्यानात आलं, कानाकोपऱ्यात प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या या वस्त्या, तिथले ते अबोल सेवक, तिथला निरपेक्ष भूतदयाधिष्ठित दिनक्रम, या साऱ्याला लागणाऱ्या विलक्षण निष्ठा कशा पैदा होतात. मायदेश, आप्त, स्वकीय, सुखासीन जीवन या साऱ्यांचा लिलिया त्याग करून धर्मप्रचारासाठी 1 नव्हे 2 नव्हे लक्षावधी माणसं 10 दिशा हिंडतात, रुग्णांची सेवा करतात, नानाविध कष्ट उपसतात. ते का, कशासाठी? धर्माला आपण तर्क पदार्थ मानतो, धर्म धर्म म्हणून अधर्म करतो, देव देवतांना बंदिवासात ठेवतो, अनाथ दुबळे यांना संरक्षण देण्याऐवजी त्यांची उपेक्षा करतो. धर्माचा खरा अर्थ यज्ञात आहे, होमहवनात आहे का तपश्चर्येत आहे? मानवी जीवनातील दुःखे हलकी करण्या इतप्पर आणखीन काही उच्च धर्म असू शकेल काय? मानवी उणिवा दूर व्हाव्यात आणि परमेश्वरी शक्ती प्राप्त व्हाव्यात. देवाने दिलेली सर्व इंद्रिय कार्यक्षम राहावीत. देवनिर्मित चल अचल वस्तू साक्षेपानं वापराव्यात. ही अशी धर्माची शिकवण असायला नको का? हे विचार मनात येत असतानाच त्याची गाडी मिशन कंपाऊंडमध्ये शिरली. फादर जोहान असा किरट्या अक्षरात लिहिलेला बोर्ड प्रकाशित परिसरात त्याला वाचता आला. त्यानं गाडी थांबवली. त्या परिसरात वर्दळ बरीच चालू झाली होती. दार वाजवताच कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. दार उघडलं गेलं. समोर एक साठी उलटलेला बुटका हसतमुख चेहरा त्याला दिसला. आपणच फादर जोहान का? होय. मी आपल्यासाठी काय करू शकतो? माझं नाव मुकुंद कानिटकर, जस्टिस कानिटकरांचा मी मुलगा. आपल्याकडे मनोरमा आजरेकर राहतात का? फादर जोहानच्या चेहऱ्यात आणखी मिश्किल हास्य प्रकट झालं. ते म्हणाले, तरी मला वाटलंच. काल मनोरमा रात्री घाईघाईने इथं आली तेव्हाच मी ओळखलं की तिच्या मागोमाग एखादा देखणा तरुण तिची वाट काढत काढत तिच्या मागे येणार म्हणून. डू यू वॉन्ट टू सी हर? मुकुंदा नुसताच हसला. बोलून उत्तर देण्यासारखा तो प्रश्न नव्हताच. फादर मागे सरकले. त्यांनी मुकुंदाला आत येण्याला खुणावलं आणि एका ओबडदोबड खुर्चीकडे बोट दाखवीत ते म्हणाले, फार लवकर आलास तू. अजून मनोरमा उठली सुद्धा नाही. एरवी ती लवकर उठते.
पण कालचा प्रवासाचा शीन आल्यामुळं अजून झोपली असेल. वेल, बी कम्फर्टेबल. ते येईलच लवकर. तोवर तुला मी चहा पाठवून देतो. इकडे तिकडे नीट चौकसपणाने पाहता पाहता भिंतीला टांगल्या एका तस्वीरीकडे त्याचं लक्ष गेलं. मनोरमेचा तो एक लहानपणचा फोटो होता. त्या फोटोत तिच्या शेजारी एक वृद्ध गृहस्थ उभे होते. नीट निरखून पाहण्यासाठी मुकुंदा उठून त्या फोटोजवळ गेला. तो फोटो पाहण्यात गुंग असताना त्याच्या परिचयाचा एक सुगंध त्याला जाणवू लागला. त्या सुगंधानं तो इतका बेहोश झाला की फादर चहाचा कप घेऊन त्याच्यासमोर उभे राहिले आहेत हे त्याच्या लक्षात आलं नाही. मनोरमेला उठवू नका, दमली असेल ती. सावकाश उठू देत. तोवर मी नदीकाठी एक चक्कर मारून येतो, फादर स्मितपूर्वक म्हणाले. खेडेगावचा अनुभव दिसत नाही बेटा तुला. सकाळच्या सुंदर वेळी नदीकाठच्या बाजूनं जाणं फार अमंगलपणाचं असतं. ते एक मोठं विचित्र दृश्य असतं. नदीच्या आमच्या या बाजूला आम्ही तसं काही करायला बंदी घातली आहे. तरी पण काही भरोसा देता येत नाही. तू आपला इथंच बैस किंवा माझ्याबरोबर चर्चकडे चल. चहाचा कप खाली ठेवत मुकुंद म्हणाला. चला, माझी काही हरकत नाही, पण मला एकदा तोंड धुतलं पाहिजे. वेल, धिस वे. फादरच्या मागोमाग मुकुंदा परसदारी आला. परसाचं आवार खूप मोठं होतं आणि त्यात खूप फुलझाडं होती. इतक्या पहाटे त्या सर्व झाडांना शिंपण घालून झालेलं होतं. मुकुंदा पुढे सरकला आणि एका उघड्या हौदाशेजारी जाऊन तो त्यातल्या पाण्याने तांब्या भरून चूळ भरणार तोच कोणीतरी गरम पाण्याचा तांब्या त्याच्या पुढे केला. जनाने हात दिसल्यामुळे दचकून जाऊन वाकल्या मुकुंदाने मागे वळून पाहिले आणि तो आश्चर्यचकितच झाला. हातात धरलेली तपेली सुटून खाली पडली आणि फादर जोहान, मनोरमा आणि तो मोकळेपणाने खदखदून हसले. होय, ती मनोरमाच होती. पांढऱ्या शुभ्र वस्त्रात, तिचा तो आळसटलेला देह, तिचं ते घरेलू रूप, डोळ्यांतील एक नवखी तृप्ती, हे सारं पाहून दोघांनाही संभाषण सुचेच ना. फादर केव्हा निघून गेले हेही त्यांच्या ध्यानात आलं नाही. जेव्हा जाग आली तेव्हा मुकुंदा मनोरमेच्या निकट सरकला आणि म्हणाला. मला सोडून पळून आलीस? शोभलं का तुला? नाही रे, मी पळून आले नाही. मला कोणी नातेवाईक नाहीत, रक्ताची माणसं नाहीत. म्हणून माझ्या स्वार्थासाठी तुझ्या आयुष्यातली सारी रक्ताची नाती मी का तोडावीत? एकटं असणं किती दुःखाचं आहे हे मी पुरं अनुभवलेलं आहे. तुला पण त्याचा अनुभव यावा असं मला वाटत नाही. खुळी आहेस तू. मनाविरुद्ध गोष्टी केल्यामुळं रक्ताची नाती कायमची तुटत नाहीत. आणि समज तुटली, तुझं आणि माझं लग्न झालं, तर मग आपण दोघे एकटे राहणारच नाही. आपलं सुख आपल्याजवळ असतं. दुसऱ्यांच्या इच्छावर आपलं सुख अवलंबून ठेवलं तर आपण कधीच सुखी होणार नाही. तरी पण मला वाटतं मुकुंद, इतक्या हट्टानं आणि घाईनं केलेलं लग्न सुखावह होईल का? ते तूच ठरवायचंस. मनोरमेला त्यानं जवळ घेतली. तिच्या गालाला गाल भिडवले. हरवलेलं काहीतरी गवसावं अशा आवेशानं त्यानं तिला मिठीत घेतली. त्या मिठीत आजवर कधीच न जाणवलेला असा एक निराळा स्पर्श झाला. कदाचित रात्रीच्या वेशभूषेचा तो परिणाम असेल. काहीतरी मऊ, उबदार, लुसलुशीत आपल्या वक्षाशी भिडले. या उन्मादानं त्याने आपली मिठी अधिकच घट्ट केली. इतकी की ती थोडी दुखावली. तिने चित्कार काढले. त्या कामुक चित्काराने तो अधिकच चेकाळला. त्याचे स्पर्श अधिकच बोलके झाले आणि ओठांचा दंश तीव्र झाला. सुखानंदातही सावध असणाऱ्या मनोरमेनं त्याला बेसावध क्षणी दूर केलं. लाजेनं लाल झालेली, प्रभातकालीन मिलनानं तृप्त झालेली मनोरमा त्याला म्हणाली. काही काळा वेळाची क्षिती आहे की नाही तुला? इथं उघड्यावर भोवताली वस्ती असताना एका ब्रह्मचारी पाद्र्याच्या घरात हे काय चालवली तुम्ही? कोणी पाहिलं तर? हे बघ, उगीच आजीबाईचा आव आणू नकोस. तू जर माझ्या जागी असतीस तर एवढ्यावर थांबली नसतीस. मग ते सुद्धा सांगायलाच हवं का?
का प्रात्यक्षिक करून दाखवू? तू अलीकडं फारच वाहवत चाललास हं? अगं, हे तर काहीच नाही, असं म्हणत हातातून निसटल्या मनोरमेला पकडण्याचा तो प्रयत्न करू लागला. तिने तिच्या डोळ्यातला तो आक्रमक हावभाव पाहिला आणि ती केव्हाच घरात पळून गेली. फादर जोहाननी मनोरमेला आणि मुकुंदाला पुष्कळ गोष्टी सांगितल्या. संयमाचं, सहिष्णुतेचं आणि सेवेचं महत्त्व त्यांनी विषद केलं. त्या दोघांच्या विवाहप्रसंगी त्या वृद्ध पितृहृदयानं कण्वाच्या प्रेमानं आशीर्वाद दिला. कोणाला न सांगता सवरता अशा या कुग्रामात एका कुडबुड्या भिक्षुकाच्या सहाय्यानं लग्न झालं असल्याची खंत दोघांच्या मनात उरू नये अशा तऱ्हेनं त्यांनी कौतुकानं लग्न लावून दिलं. मनोरमा तिथं बरीच वर्षे राहिलेली असल्यामुळं पुष्कळांच्या परिचयाची होती. त्यामुळं प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी 50-50 माणसं हजर होती. गावच्या गुरुवानं सनई वाजवली. एका जत्रेत दुकान टाकायला जायचं म्हणून खरेदी केलेले बत्ताशे लग्नात वाटले गेले. लग्नाचे सारे सोपस्कार पार पडले तेव्हा जोहानच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, एका अनाथ मुलीला तू सनाथ केलंस. धर्माचा खरा अर्थ असाच असायला हवा. ही माझी मुलगी फार गुणी आहे, स्वावलंबी आहे आणि कर्तबगारही आहे. तुझा संसार ती सुखाचा करील. तुमची मुलं बाळ सुंदर सद्गुणी निपजतील. तुमच्या सुखासाठी मी सदैव प्रार्थना करीन. पण लक्षात ठेव, या मुलीला खुपेल, तिचा मनोभंग होईल असं अगदी रागाच्या भरात सुद्धा कधी बोलू नकोस. आणि मनोरमा, आता तुझी पूर्वीची सगळी नाती संपली. हो, एका भूमीतून एक झाड उचलून दुसऱ्या भूमीत लावल्यावर त्या जमिनीचे गुणदोष ग्रहण करावयाचे असतात. तुमचं दोघांचं आयुष्य सुखी हो. या लग्नात लग्नाचे म्हणून कपडे नव्हतेच, हुंडा नव्हता, मानपान नव्हते, करणी नव्हती, मिरवणुकी नव्हत्या, ठेवणीतले कपडे घालून जमलेला समुदाय नव्हता, चकमकाट करणारा स्वागत समारंभ नव्हता. पण एकच गोष्ट होती, ती म्हणजे विवाहाला आवश्यक असली परस्परांविषयीची उदार प्रेमवृत्ती. अवघ्या 24 तासात घडणाऱ्या अनपेक्षित सुखवर्षावानं मनोरमा गुदमरून गेली होती. फादर जोहानचा चिरपरिचित अशा त्या तिथल्या भाबड्या मिशनवासियांचा ती दोघे निरोप घेऊन निघाली. तेव्हा सुद्धा तिचं अंतकरण भरून आलेलं होतं. अनपेक्षित सुखाचा स्पर्श, येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि या जुन्या ऋणानुबंधाचा विरह, यामुळे तिची अवस्था काहीशी विचित्र झाली. गाडीत बसून नव्या समृद्ध जीवनाची वाटचाल करायला निघाली. तरीही मनोरमा गप्पच होती. 2-3 मैल गाडीची वाटचाल झाल्यावर जीर्ण स्थितीत असलेल्या एका देवळापाशी मुकुंदानं गाडी थांबवली. तिचा हात हातात घेऊन त्यानं तिला अदबीनं उतरवली आणि देवळातल्या त्या शिवलिंगापुढे येऊन ते उभे राहिले. मुकुंदा गुडघ्यावर बसला तशी मनोरमाही वाकून बसली. त्यानं हात जोडताच तिनंही जोडले आणि मग तिचे डोळे आपोआप मिटले. ती नम्र झाली. ऐहिक सामर्थ्य लंगडी पडतात त्यावेळेस अद्भुत अशा अदृश्य शक्ती नव्या प्रेरणा देतात. आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव हीच एक परमेश्वरी रूप दाखवते आणि साऱ्या प्रश्नांचा उलगडा होऊन जातो. क्षणभरापूर्वी जे आयुष्य गुंतागुंतीचं वाटत होतं ते क्षणार्धात सुबोध वाटतं. आपल्या सर्व व्यथा, आपदा, संकटे हळूच त्या शक्तीच्या पायाशी ठेवून लहान मुलाच्या भाबड्या लबाडीनं आपण आपल्या नित्याच्या विश्वात मुक्त मनानं येऊ शकतो. मुक्ततेची ती जाणीव जीवनाला आवश्यक असणारं नवं स्फुरण देते. दोघांनीही डोळे उघडून परस्परांच्याकडे पाहिलं तेव्हा दोघंही खुदकन हसले. साऱ्या शंका आणि क्लिमिशे संपल्याची ती पावती होती. आता केवळ सुखाचा रस्ता समोर होता आणि त्या रस्त्यानं त्यांची वाटचालही सुरू झाली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.